रिकॉर्डिंग वोडिंग सब कानून में समझ गया। चलो हो जाना नहीं होती है भाई मेरा फोन की सुन लो तू। मेरठमध्ये एका डिलिव्हरी बॉयला फक्त 5 मिनिटं उशीर झाला म्हणून बेदम मारहाण, घरात घेऊन त्याला मारलं। जर असं मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण ही घटना सत्य घडलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हाय हॅलो नमस्कार, मी रोहन दसवडकर, रोहन रिपोर्ट्स मध्ये तुमचं स्वागत आहे। मेरठमध्ये भावनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या गंगा अपार्टमेंट्स मध्ये 14 ऑगस्टच्या रात्री 9:30च्या सुमारास ही घटना घडली। एक डिलिव्हरी बॉय तिथे डिलिव्हरी देण्यासाठी गेला होता। त्याला जवळजवळ 5 ते 7 मिनिटाचा उशीर झाला, ते पण ट्रॅफिक आणि पावसामुळे। अमित असं त्या डिलिव्हरी बॉयचं नाव होतं। तो यंग होता, जवळजवळ एक 20 किंवा 22 वर्षांचा तो मुलगा असेल आणि त्याला फक्त 5 मिनिटाचा उशीर झाला आणि त्यामुळे ज्याची डिलिव्हरी होती तो रागात बाहेर आला आणि त्याने त्या डिलिव्हरी बॉयचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याला बेदम अशी मारहाण केली। एक थोड्याच मिनिटाच्या कालावधीमध्ये त्याची पत्नी देखील बाहेर आली। तिने देखील घडलेला हा प्रकार थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही, उलट त्याला घरामध्ये घेऊन गेले आणि त्याला बेदम अशी मारहाण केली। तिथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे हा व्हिडिओ मिळाला आणि सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि नागरिकांचा तीव्र संताप होतोय। ही घटना ज्या व्यक्तीने घडवून आणली त्या संबंधित व्यक्तीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी आता नेटकऱ्यांकडून होते। डिलिव्हरी बॉय सोबत हे असे प्रकार अनेकदा घडताना आपण पाहिलेले आहेत, पण मला काय म्हणायचंय, ज्या वेळेस पावसाचे दिवस आता सध्या सुरू आहेत, एक 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा उशीर साहजिक आहे, कोणालाही होऊ शकतो। त्याच्यावर असा जीवघेणा हल्ला किंवा त्याला अशी बेदम मारहाण करणं हे कितपत योग्य आहे? तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करा। धन्यवाद।